जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी. तर आपण आज तेच बघणार आहोत की वर्ग 8वी साठी स्कॉलरशिप आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकवरील काही महत्त्वाचे प्रश्न. तर बघा, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. पुढील सारणीचे निरीक्षण करा. एक्स व वाय मध्ये कोणते चलन आहे व चलनाचा स्थिरांक कोणता. बघा, आता आपण आपल्याला एक सारणी दिलेली आहे, जसं की एक्स आणि वाय दिले, एक्स 3, वाय 24, 5 40, 8 64, 12 आणि 96. तर सगळ्यात अगोदर बघा, आपल्याला हे समचलन दिलेले आहे आणि व्यस्त चलन दिलेले, पण हे सम आहे का व्यस्त हे आपण बघूया. तर त्यासाठी काय करायचं, फक्त की पहिली जी लहान संख्या आहे ती आपण बघूया. तर लहान संख्याचं बघा, याने जातो का 3 1 3 आणि 8 3 24, 5 1 5, 5 8 45, त्याच्यानंतर 8 1 8, 8 8 64, 12 1 12, 12 8 96. म्हणजे याचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते सरळ सरळ किती येते, 1/8. म्हणजे जशी जशी किंमत आहे इथून तिथून सर्व संख्याचं आपल्याला जर बघितलं तर ते गुणोत्तर यायले 1/8. म्हणजे हे सर्व काय आहे, तर सम आहे, म्हणजे समचलन येते, तर सारखं आहे. तर आपला याच्यात पर्याय नंबर येतो 1. त्याला सॉल्व करायचं असेल तर 3 24, 3 1 3 आणि 3 8 24. त्याच पद्धतीनं 5 40, 5 1 5, 5 8 40. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोणतं चलन भेटलं, समचलन. कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला चलनवरला प्रश्न आलेला असेल त्यावेळेस आपल्याला अंश आणि छेद लागतोच लागतो. ज्यावेळेस असा चार्ट दिलाय त्यावेळेस अंश आणि छेद लागतोच लागतो. तर त्याच्यानंतर म्हणूनच हे 3 ऑटोमॅटिकली काय होतात, एलिमिनेट होतात. तर सम आपला पर्याय नंबर राहील 1. तर पहा आपला दुसरा प्रश्न. पुढील सारणीचे निरीक्षण करा. एक्स आणि वायच्या किमती ठरवा. तर एक्स बघा, इथं एक्स आहे आणि इथं वाय, किमती ठरवायच्या. आपल्याला ए आणि बी दिलेले आहे. याचाच अर्थ असा की आपल्याला हे व्यस्त चलनामध्ये दिलेले आहे. तर आपण याचा एक फॉर्म्युला काढू शकतो की, म्हणजे आपल्याला याचा स्थिरांक काढून घ्यायचा, के बरोबर ए गुणिला बी. मग कोणत्याचा घेऊ आपण स्थिरांक, आपण याचा काढून घेऊया ए गुणिला बी. म्हणजेच काय होईल, के बरोबर 7 गुणिला 6 बरोबर 360. 5 गुणे 10 0, हाताला 1, 7 5 35 आणि 1 36. म्हणजे या सर्वांची जरी केले, या दोन्हीचं जरी केलं तर 360 येतो. म्हणजेच आपला चलनाचा स्थिरांक आला, चलनाचा स्थिरांक किती आला, 360. मग आपल्याला सांगितलं होतं की एक्स आणि वायच्या किमती ठरवायच्या. मग ज्या वेळेस ए बरोबर 90 आहे त्यावेळेस एक्स बरोबर किती. तर फॉर्म्युला बघा. मग इथं काय काय करायचंय, ए बरोबर एक्स काढायचं ना, एक्स बरोबर किती. हा, तर मग ए बरोबर एक्स गुणिला के. मग एक्स काढायचे तर ए किती आलंय आपलं, 90 आले. म्हणजे एक्स गुणिला के चा चलनाचा स्थिरांक आलेला 360. म्हणजे एक्स बाहेर आलं 360 भागिला 90, 9 चोक 36. म्हणजे याचा एक्स ची किंमत आलेली आहे आपल्याला इथं 4. एक्स ची किंमत किती आलेली आहे, 4. त्याच पद्धतीने आपण वाय काढू. म्हणजे बी बरोबर 8 आहे त्यावेळेस वाय बरोबर किती. मग बी बरोबर वाय गुणिला के. बी ची किंमत आहे 8, म्हणजे वाय गुणिला के ची किंमत, चलनाचा स्थिरांक 60. वाय बाजूला घेतलं, इथं घेतलं 36 आणि खाली आलंय 8. 8 चोक 32, उरले किती 4, 8 45. म्हणजे वाय आलं 45, वायचं आले 45. तर अशा पद्धतीने आपण बघितलं तर एक्स आणि वायच्या किमती काढायला सांगितल्या होत्या, ज्या आल्या 4 आणि 45. तर आपला पर्याय नंबर 4 आणि 45 पर्याय नंबर 1. तर आपला पुढचा प्रश्न.
एक टाकी 3 नळ चालू असता 2 तासात भरते. तीच टाकी जर 6 नळ चालू केले तर किती रिकामी जागा किती तासात भरेल? तर इथं आपल्याला माहिती आहे की हे व्यस्त चलन आहे. का? कारण कामगाराची संख्या वाढली तर काम करायला लागणारे तास कमी लागतात आणि कामगाराची संख्या कमी भरली तर काम करण्याचे तास वाढतात. मग अशाच पद्धतीचे तर आपण याला आपल्या याच्यामध्ये घेऊन टाकूया की 3 नळ चालू केले असतात 2 तासात भरतात तर 6 नळ चालू केल्यावर किती तासात भरतील? तर बघा बे एके बे, बे त्रिक 6 आणि 3 एक 3 म्हणजे किती तासात? तर 1 तासात भरेल. दुसरी मांडणी आपण करू शकतो 3 गुणिला 2 छेदामध्ये 6 तर 3 एक 3 3 दुने 6 आणि बे एके बे. दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणजे 6 नळ चालू केले तर ती टाकी 1 तासात भरेल. म्हणजे पर्याय नंबर आपला येतो इथं 2. तर आपला पुढचा प्रश्न x अल्फा y जेव्हा x बरोबर 3/4 तेव्हा y बरोबर 1/2. जर y 4 दिलं असेल तर x किती काढायचं? मग सगळ्यात अगोदर आपण काय करू? याचा एकदा चलनाचा स्थिरांक काढून घेऊ. म्हणजेच काय येईल? x बरोबर ky. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला x बरोबर ky दिलेले असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय आता की x आपल्याला दिलेले 3/4 बरोबर k आणि या दोन्हीच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते म्हणजे 1/2. तर आपल्याला k बाहेर काढला तर हा तिकडे जाईल 4. आता हा गुणाकार 1/2 तर आपल्याला इथं सरळ सरळ 2 लिहू. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस गुणाकाराचं रूपांतर असते त्याचं समीकरण सोडवताना त्याचा भागाकार होतो म्हणजे बे एक बे, बे दुने 4 म्हणजे आपली k ची किंमत आलेली आहे 3/2. आता आपण बघूया y बरोबर 4 असताना तर x बरोबर किती? मग आता y बरोबर 4 दिले म्हणजे काय व्हायला पाहिजे आता x बरोबर किती? म्हणजेच x बरोबर ky. मग x काढायचा आहे 4. मग x बरोबर k दिलाय आपल्याला. k तर किती असायला पाहिजे? 3/2. 3/2. मग y आपल्याला दिलेला आहे इथं आता 4. म्हणजे बे एके बे, बे दुने 4 म्हणजे x ची किंमत आली 3 गुणिला 2 6. x ची किंमत आली आपली x बरोबर 6. तर आपला पर्याय नंबर इथं असेल 2 नंबर. बघा तुम्हाला चलन धड्यामधले मांडणी ही तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. त्यामुळे या मांडणी समचलन आणि व्यस्त चलन या दोन्हीची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे आणि कसं काढायचे ते लक्षात असायला पाहिजे. तर आपला समोरचा प्रश्न हा विस्तार सूत्रावर आधारित आहे. तर पाहूया एका आंब्याची किंमत 5x अधिक 1/y आहे. तर अशा 5x वजा 1/y आंब्याची किंमत किती? त्याची पर्याय दिलेली आहे. तर आपण जर बघितलं तर बघा इथं x आहे आणि इथं y आहे. याचाच अर्थ x प्लस a प्लस b आणि a मायनस b त्याचा जर फॉर्म्युला आपण वापर केला a चा वर्ग मायनस b चा वर्ग. मग a ची किंमत आपल्याला इथं तर दिलेलीच आहे. मग a चा वर्ग जर आपण काढला तर तो येतो 5x वर्ग वजा b चा वर्ग. b दिलेला आहे आपल्याला इथं म्हणजे आपण त्याला लिहू शकतो 1/y चा वर्ग. मग बघा इथे चल लागलेले तर 5 चा वर्ग येतो 25 म्हणजे 25x चा वर्ग वजा जशाला तसं. तर आपण याला लिहू शकतो 1 चा वर्ग 1 चा वर्ग 1 आणि y चा वर्ग y वर्ग म्हणजे आपलं याचं उत्तर यायला पाहिजे 25x चा वर्ग वजा 1/y चा वर्ग जे की पर्याय नंबर 1 मध्ये आहे. आपलं तुम्हाला एक लक्षात घ्या की तुम्हाला विस्तार सूत्रे, बैजिक राशीचे सूत्रे, बैजिक राशीचे अवयव कसे घ्यायचे ते सर्व हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असायला पाहिजे.
जेणेकरून हे लवकरात लवकर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, कमी वेळामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. शॉर्टकट ट्रिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, मी प्लस आणि मायनस वरूनच तुम्हाला सांगितलंय की कोणता विस्तार सूत्राचा उपयोग इथं केला जातो. आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे बेसिक राशीचे अवयव वरला. याला आपण दोन पद्धतीने सोडू शकतो. तर बघा, पहिली पद्धत तुम्हाला सांगतो. जर आपण अवयव काढले m चा वर्ग प्लस 8m प्लस 16, जर आपण 16चे अवयव पाडले तर हे दोन पद्धतीने निघतात. एक 8 2 16, पण याची बेरीज जर आपण केली किंवा वजाबाकी केली तर आपल्याला इथं 8 भेटणार नाही. म्हणजे आपल्याला घ्यायचं 4 गुणिला 4. म्हणजे सरळ सरळ बघा, इथं m चा वर्गला आपण 4 ठेवायचा, म्हणजे m चा वर्ग जशाला तसा. इथं आता ह्या दोन किमती ठेवायच्या, 4m प्लस आता परत 4m प्लस 16. म्हणजे याला अलग केलं तर काय येईल, m चा वर्ग येण्यासाठी m बाहेर निघेल, आतमध्ये राहील m प्लस 4. म्हणजे हीच कंटिन्यू समोर राहील m प्लस 4. मग इथं राहील 4 प्लस 4. तर बघायचे बाहेर आहे, आतमध्ये येते, एका याच्यात घ्यायचे, आणि इथं m प्लस 4 हे पण बाहेर राहते. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आपण आयताचे क्षेत्रफळ काढतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे लांबी गुणिला रुंदी. तर हे जर आपण इथं m प्लस 4 घेतलं तर इथं सुद्धा m प्लस 4 राहील. म्हणजे 4 आणि 4 किती होतात, 8. म्हणजे राहिलेली जी रुंदी आहे ती यायला पाहिजे m प्लस 2, आणि हे पण यायला पाहिजे m प्लस 2. बघा, 4 आणि 4 8, किंवा मग इथं 8 आणि 16 इथंच फायदे, 8 आणि 4 12 होतात. पण त्या पद्धतीने जर आपण काढायला गेलो तर त्याची दुप्पट करायची आपल्याला. म्हणजेच काय करायची, इथं जर 8 आहे तर आपल्याला टोटल आयताचे क्षेत्रफळ दिलेले. आयताचे क्षेत्रफळ जर लांबी गुणिला रुंदी असेल आणि ते जर समोरचं जर आपण धरलं 16, तर सरळ सरळ 4 न भागा, उत्तर येते 4. म्हणजे m जशाला तसं. तर जरी 2 आलं त्याची दुप्पट जरी झाली तर आपलं उत्तर येते m प्लस 4, जो की पर्याय नंबर आहे 2. चला दुसरी पद्धत बघूया. जर मी याचं निरीक्षण केलं तर मला हे एक सूत्र आढळते, ते म्हणजे a प्लस b चा वर्ग बरोबर a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. हे विस्तार सूत्रात आहे. मग आपण इथं a मानले तर आता a आणि b, आता याला आपण x मानूया आणि याला आपण 4 मानूया. म्हणजेच काय येईल, इथे m मानूया, कारण ज्याला आपल्याला m दिलेले आहे, आणि b ला आपण 4 मानूया. बघूयात, a चा वर्ग म्हणजे m चा वर्ग प्लस 2 गुणिला a म्हणजेच m आहे गुणिला 4, आणि b म्हणजे 4 तर 4 चा वर्ग. बघा, m चा वर्ग प्लस 4 गुणिले 8 म्हणजे 8m प्लस 4 चा वर्ग 16, जे की आपलं समीकरण इथं आपल्याला मिळालेलं आहे. तर कोणती किंमत घेतल्यामुळे ती म्हणजे m प्लस 4, आणि m प्लस 4 कुठे आपलं, तर पर्याय नंबर 2 मध्ये. कोणत्याही पद्धतीने, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्याला सोडवू शकता. तर आपला पुढील प्रश्न हा सुद्धा विस्तार सूत्रावरच आहे. पण कधी कधी असे प्रश्न आपल्याला बीजगणितीय समीकरण या अल्जेब्रिक इक्वेशन सिंप्लिफिकेशन यामध्ये सुद्धा दिल्या जाते. तर बघा, आपण काय करायचं, ज्या वेळेस आपल्याला असा प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, 1/m बरोबर 7 दिले तर, आणि इकडं प्लसची सिरीज दिली. बघा, ज्या वेळेस अल्जेब्रिक सिंप्लिफिकेशन मध्ये आपले जे फॉर्म्युला असतो मेन काय, प्लस प्लस बरोबर प्लस, मायनस प्लस बरोबर मायनस, प्लस मायनस मायनस, आणि मायनस मायनस प्लस, हा जो आपला मेन फॉर्म्युला असतो तो याला लागू होत नाही. तर का, तर बघा, तर सिंप्लिफिकेशन मध्ये ज्या वेळेस असं तुम्हाला समीकरण बीजगणितीय सूत्रे किंवा विस्तार सूत्रे दिलेले असतात त्यावेळेस याचे जे नियम आहेत ते बदलतात. का बदलतात, तर याच्यात फक्त जिथे जिथे प्लस दिसल त्यावेळेस याचं मायनस होते, आणि बाकीचे जे सर्व आहेत ते काय होते, तर प्लस होते. तर बघा, इथं दिलेले आहे प्लस, इथं दिले प्लस, म्हणजे त्याचं व्हायला पाहिजे मायनस. मग आपल्याला कुठून जायचे, आपल्याला पॉवर 1 पासून पॉवर 2 पर्यंत जायचे. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला 7 ची पॉवर -2 लिहावं लागेल, कारण आपण 2 कडे चाललो. 7 ची पॉवर
2 म्हणजे 7चा वर्ग वजा 2 करायचे, म्हणजे 7चा वर्ग येतो 49 आणि वजा जर 2 केले तर आपल्याला उत्तर मिळतंय 47. म्हणजे आपला पर्याय नंबर आलेला आहे 3. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. लक्षात घ्या, फक्त इथे चिन्ह लक्षात ठेवा आणि ही सिरीज लक्षात ठेवा. आता जी आपली रेग्युलरची सिरीज होती ती इथे लागू होत नाही, तर ही सिरीज लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने त्याला कव्हर करा. जर आता इथं प्लस आहे, इथं मायनस असतं तर आपल्याला प्लस मायनस प्लस करावं लागलं असतं, म्हणजे 7चा वर्ग प्लस 2 करावं लागलं असतं. आपलं उत्तर इथे येत होतं 49. तर अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न आपण इथं वर्ग 8वीच्या NMS व स्कॉलरशिप साठी इथं पाहिलेले आहेत. जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.